नमस्कार. तुम्हाला एखाद्या फेरफाराची नोटीस मिळाली नाही आणि फेरफार मात्र मंजूर झाला तर काय करायचं? सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की फेरफार मंजूर होण्याची प्रक्रिया कशी असते. कोणत्याही सातबारामध्ये जेव्हा काही बदल करायचे असतात तेव्हा स्वतंत्र फेरफार नोंदीद्वारे असे बदल करण्यात येतात. आता जेव्हा सातबारामध्ये बदल करण्याकरता कोणतीही फेरफार नोंद टाकण्यात येते तेव्हा संबंधित सगळ्या लोकांना त्या फेरफाराची पूर्व सूचना किंवा नोटीस पाठवण्यात येते आणि अमुक अमुक सातबारा करता अमुक अमुक असा फेरफार होतोय, त्याला तुमची काही हरकत आहे का, असेल तर कळवा, असं म्हणून हरकत नोंदवण्याची एक संधी देण्यात येते. आता सगळ्यांनी समजा ना हरकत दिली किंवा काहीच नाही कळवलं तर ना हरकत समजून त्या फेरफाराची नोंद मंजूर करण्यात येते आणि त्याचा सातबारावर अंमल देण्यात येतो. जर कोणाची हरकत आली तर नियमानुसार त्या हरकतीचं कामकाज चालतं आणि हरकत जर मंजूर झाली तर फेरफार नामंजूर होतो आणि हरकत नामंजूर झाली तर फेरफार मंजूर होतो. आता हरकत मंजूर किंवा नामंजूर हे जे प्रकार होतात ते महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयामध्ये होत असतात आणि त्या प्रत्येक आदेशावर अपील करायची संधी प्रत्येकाला असते. त्यामुळे तो एक अतिशय वेगळा विषय आहे. पण थोडक्यात जर लक्षात घेतलं तर कोणताही सातबारा एखाद्या फेरफार करण्यापूर्वी त्या सातबारावरच्या सगळ्या लोकांना संबंधित लोक समजून नोटीस पाठवून त्याची सूचना देणे, हरकत मागवणे हे अपेक्षित आहे. मात्र बरेचदा काय होतं की ठरवून म्हणा किंवा अनावधानाने म्हणा किंवा फसवणुकीने म्हणा संबंधित लोकांपर्यंत या फेरफाराची माहिती पोचून दिली जात नाही आणि मग त्यांना माहिती मिळालीच नाही, त्यांनी हरकत घेतलीच नाही, म्हणून तो फेरफार मंजूर करून टाकला जातो. आता पहिल्यांदा आपण बघूया की असा जर फेरफार मंजूर झाला तर काय करायचं. आता कोणताही फेरफार एकदा मंजूर झाला की त्याला आव्हान देण्याकरता आपल्याला प्रांत अधिकारी अर्थात सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्याकडे रितसर अपील दाखल करून त्या फेरफाराला आव्हान द्यायला लागतं. आता फेरफाराला आव्हान देण्याची मुदत आहे 60 दिवस. जर 60 दिवसात तुम्हाला हे अपील दाखल करता आलं तर प्रश्नच नाही, थेट अपिलाची सुनावणी होते. पण जर तुम्हाला अपील करायला विलंब झाला असेल तर आधी तो विलंब माफीचा अर्ज करायला लागतो आणि विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला तर मुख्य अपील सुनावणीला येतं. म्हणजे एकदा फेरफार मंजूर झाला की त्याच्या विरोधात अपील करण्याशिवाय गत्यंतर कोणतंही नाही. मला नोटीस मिळालीच नाही, मला कळलंच नाही, असे तक्रार अर्ज वगैरे करून तुम्ही वेळ अजिबात वाया घालवू नका. कारण अशी वेळ तुम्ही वाया घालवली आणि जर तुमचं अपील विलंब होत गेला तर उगीचच विलंब माफीचा अर्ज करत बसायला लागेल, ज्यात अजून गोष्टी किचकट होत जातात. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा नोटिसेस आपल्याला मिळतील याची खात्री कशी करायची. तर बरेचदा काय होतं, बरेचसे लोक आपापलं गाव सोडून स्थलांतरित होतात, इतरत्र कामानिमित्ताने शिक्षणानिमित्ताने स्थायिक होतात आणि गावाकडच्या जमिनींची इत्यंभूत माहिती त्यांना नसते. त्याचबरोबर गावाकडच्या लोकांना सुद्धा अमुक अमुक एक माणसं बाबा आज नक्की कुठे राहतात हे माहिती नसतं. त्यामुळे मग जेव्हा एखादा फेरफार नोंदवायची वेळ येते तेव्हा ते आपले तो चावडीवर प्रसिद्ध करतात, जुनं जे काही घर असेल तिथे एक त्याची प्रत पाठवतात आणि हरकती आल्या नाही म्हणून तो फेरफार मंजूर करून मोकळे होतात. आता यामध्ये जसा त्यांचा दोष आहे तसा थोडासा आपलासुद्धा दोष आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मिळकती असलेल्या गावातून स्थलांतर करता, दुसरीकडे स्थायिक होता आणि तुम्हाला त्या मिळकतींमधला आपला हक्क आणि अधिकार राखायचा असेल तर आपण स्थलांतरित झाल्यानंतर संबंधित तलाठी आणि तहसीलदार यांना रितसर पत्र कळवून बाबा माझ्या अमुक अमुक मालमत्ता आहेत, त्या अमुक अमुक गावात आहेत आणि सध्या मी या खालच्या पत्त्यावर वास्तव्यास आहे, तर या मालमत्तांसंदर्भात कुठल्याही नोटिसेस पाठवायच्या झाल्या तर ह्या पत्त्यावर पाठवाव्या, माझ्या जुन्या घरावर पाठवू नये, असं स्पष्ट कळवून टाकावं. असं स्पष्ट जर तुम्ही कळवलेलं असेल तर अनावधानाने चूक होऊ शकते, पण फसवणूक करण्याला आपोआप आळा बसेल.
कारण तुमचं असं पत्र आधीच जर तिथे अभिलेखात म्हणजे रेकॉर्डवर असेल तर ते पत्र असून सुद्धा तुम्ही जुन्याच पत्त्यावर नोटिसा कशा पाठवल्या याचा जाब विचारता येऊ शकतो आणि त्या एकाच कारणास्तव आपलं त्या फेरफाराला आव्हान देणारं अपील मंजूर सुद्धा करून घेता येऊ शकतं. मात्र हे सगळं होण्याकरता आपला आजचा पत्ता सरकारी अभिलेखामध्ये अद्ययावत म्हणजे अपडेट करणं गरजेचं आहे. आणि शक्य झालं तर हे पत्र एकदाच पाठवून थांबू नये. दर 2-3 महिन्यांनी, दर 4-6 महिन्यांनी, दर वर्षांनी हे पत्र एकदा पाठवत राहा. बरं, याला फार काही कष्ट आहेत का? तर अजिबात नाही. एकदा तुम्हाला पोस्टात जायचे, रजिस्टर्ड पोस्ट संबंधित तलाठी आणि संबंधित तहसीलदार यांना एकदा कळवून टाकायचे आणि जेवढ्या जास्त वेळेला तुम्ही हे कळवाल तेवढं तुम्हाला नोटीस पाठवल्याचा बनाव करता येणं हे कठीण किंवा अशक्य होत जातं. आणि तुमचा पत्ता अभिलेखावर असेल तर होणाऱ्या संभाव्य फेरफाराची नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचायची शक्यता ही वाढत जाते. त्यामुळे आणि तुम्हाला जर आगाऊ नोटीस मिळाली आणि तो फेरफार तुम्हाला मंजूर असेल तर प्रश्नच नाही. पण तो फेरफार तुम्हाला मंजूर नसेल, तुमच्या अपरोक्ष करण्यात आला असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही योग्य वेळी हरकत घेऊ शकता. याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की एखादा फेरफार जर नोंदणीकृत कराराच्या संदर्भात असेल, म्हणजे खरेदी विक्री झाली असेल, हस्तांतरण झालं असेल, हक्क सोडपत्र वगैरे झालं असेल आणि त्याच्या फेरफाराची माहिती तुम्हाला मिळाली तर नुसती फेरफाराला हरकत घेऊन थांबू नका. कारण एखाद्या नोंदणीकृत कराराची वैधता तपासण्याचा अधिकार महसुली अधिकारी, महसुली न्यायालये यांना नाहीये. एकदा नोंदणीकृत करार झाला म्हटल्यावर त्याच्या अनुषंगाने फेरफार होणं हे क्रमप्राप्त आहे, त्याची शक्यता दाट आहे. म्हणून जर तुमच्या हक्क अधिकारांवर गदा आणणारा एखादा करार, एखादा नोंदणीकृत करार झाला असेल, त्याच्या फेरफाराची नोटीस तुम्हाला मिळाली असेल तर तिथे तर हरकत घ्याच, पण त्याचबरोबर त्या कराराला सक्षम दिवाणी न्यायालयात रितसर दावा दाखल करून ताबडतोब आव्हान द्या. कारण जसं RTS अपील दाखल करायला मुदत असते त्याचप्रमाणे एखाद्या कराराला आव्हान देणं याकरता सुद्धा मुदत आहे. सर्वसाधारणतः ती 3 वर्षाची आहे. म्हणून आपल्याला जर आव्हान द्यायचं असेल तर ते मुदतीतच द्यावं, जेणेकरून आपलं प्रकरण मुदतबाह्य होण्याची धोका आपल्याला टाळता येतो. फेरफार आणि फेरफाराच्या संदर्भात आव्हानं कशी द्यायची, कुठे द्यायची या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.